हां, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर जसं तुम्ही गोडे सण बघितलेत आपल्या चॅनलवरती, तसेच तुम्हाला तिखट सणसुद्धा बघायला मिळतील. तर शिमग्याची खासियत आहे गोडे सण आणि तिखट सण. तर गोडे सणाला आमची पालखी म्हणजे गावदेवी आमची गोडे सणाला सानेवरती जाते आणि होम आमचा तिखट सण खाऊन लागतो. पण मंगळवार होतं त्याच्यामुळे तिखट सण काही काही झाले नाही आहेत. त्याच्यामुळे आम्ही बुधवारी तिखट सण साजरे केलेले. म्हणजेच काय तर मटण वडे, चिकन वडे वगैरे असतात आणि या दिवसांमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सगळं तिखटाचं बनतं. सो तुम्हाला व्हिडिओ आवडेल, नक्की बघा. ही आमच्याकडची प्रथा आहे गोडे सण आणि तिखट सण. तर आम्ही सुद्धा बेत घरी बनवला होता. तो म्हणजे मटण होतं, चिकन होतं आणि वडे होते. सगळ्यांच्या आवडीचे असे वडे होते. सो तुम्हाला व्हिडिओ आवडेल, कशा पद्धतीने बनवले जातात, काय जातात ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे जे गोडे सण, तिखट सण आहेत ना, ते वर्षातून एकदा येतात आणि त्याची मजाच काहीतरी वेगळी असते. जसं ते गोडे सणाला आपण पुरणपोळी बनवतो, गोडाधोडाचं जेवण बनवतो. त्याच पद्धतीने तिखट सणाला सुद्धा तिखटाचे सगळे पदार्थ बनवले जातात, म्हणजेच मांसाहार केला जातो. तर बघा व्हिडिओ, मी केलाय व्हिडिओ. तर चला, बाय बाय, बघा व्हिडिओ. तर इथे मटण घालायची सगळी तयारी झालेली आहे. कांदा, टोमॅटो एकदम आपण हे म्हणजे परतायला टाकलेलं, त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकलेले आहेत. आणि मोस्टली मटण आहे ना, ते आपण कुकरमध्येच करतो. कारण ना चिकन जसं पटकन शिजतं तसं मटण पटकन शिजत नाही. मटण शिजायला थोडा टाईम लागतो. खूप हेवी असतं. त्याच्यामुळे त्याला शिजायला खूप वेळ जातो. त्याच्यामुळे ते कुकरमध्येच आपण करतो. आणि तुम्हीसुद्धा कुकरमध्ये करू शकता. 2 ते 3 शिट्टीमध्ये चांगलं एकदम तयार होतं मस्तपैकी मटण. तिथे आता सगळं टाकून झालेलं आहे मस्तपैकी मॅरिनेट असं झालेलं आहे. आणि नंतर मग थोड्या वेळाने थोडं पाणी टाकून जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून आपण त्याच्यावरती कुकरचं झाकण लावायचं आणि तसंच ठेवायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही कुकरमध्ये लावू शकता आणि प्लस आपले वड्यांचं पीठ पण आपण एक दिवस आधी ठेवलं होतं कारण की चांगलं पीठ यावं यासाठी. आणि त्याच्यानंतर मग ते मटण झालेलं आहे घालून चिकन पण आहे आपल्याकडे चिकन पण करणार आहोत आपण. आणि मजा येते की ह्या सणामध्ये तिखट सण असतील गोडे सण असतील कारण की ती त्यावेळची चव पण खूप भारी लागते. आणि हे बघा इथे वड्यांचं काम चालू झालेलं आहे. मी तळते वडे. तर मला तळायला खूप मजा येते आणि मेन म्हणजे चुलीवरती कोणाला नाही जेवण करायला आवडत, सगळ्यांनाच आवडतं. तर इथे बेतच असा आहे तो मटण वडे, चिकन वडे आणि मस्तपैकी लाल-लाल असे वडे आणि मेन म्हणजे ना, चांगलं पीठ आलं होतं. त्याच्यामुळे ना वडे पण खूप मऊ-मऊ झाले होते. पुढे तुम्हाला बघायला मिळतील. खूप मऊ झाले होते वडे. एक दिवस आधी पीठ ठेवलेलं होतं, तरी पण खूप आलं. कधी-कधी काय होतं गरमीमध्ये पण ना तेवढं पीठ येत नाही आणि आता गरमीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर त्याच्यामुळे ना पीठ येऊ पण शकत नाही. पण आलं होतं पीठ चांगलं. त्याच्यामुळे वडे पण खूप असे मऊ-मऊ झाले होते. तर इथे बघा मी तळायचं काम चालू केलेलं आहे. आणि मेन म्हणजे ना चांगलं तेल तापावं लागतं. त्याशिवाय ना वडा चांगला असा फुलत नाही. तर चांगलं तेल तापावं लागतं. तर हे बघा मी ते तळायला घेतलेले आहेत आणि मला तर मजा आली तळायला. तर अशा पद्धतीने कोकणामध्ये ना असे मटण वडे, चिकन वडे तिखट सणाच्या दिवशी केले जातात आणि त्याचं शिमग्यामध्ये त्याचं जे काय म्हणू शकतो आपण एक प्रकारचं एक वेगळंच महत्त्व आहे. पण जसं आपण कधी कोण घरी पाहुणे आले तर आपण तेव्हा चिकन वडे, मटण वडे बनवतो. नाहीतर हल्ली आपण असे काही बनवत नाही. जर काही विशेष असेल तरच आपण बनवतो. पण शिमग्यामध्ये गोडे सण असतील, तिखट सण असतील, त्या दिवसांमध्ये खूप पदार्थ बनवले जातात. गोडे सणाच्या दिवशी गोडाधोडाचं बनतं, परत तिखट सणाच्या दिवशी तिखट बनतं. तर असं मच्छी असेल, मटण असेल, चिकन असेल, असा मांसाहार तिखट सणाच्या दिवशी केला जातो. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर फायनली आपलं जे जेवण आहे ते रेडी झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. इथे आहे मटण आहे आपलं ग्रेव्हीमध्ये केलेलं. त्याच्यानंतर इथे चिकन आहे जे आपण दही टाकून बनवलेलं आहे. पण खूप छान लागतं चिकन पण आणि वेगळं असं काहीतरी. तर ते आहे आणि इथे आपले वडे आहेत. तर अशी खासियत आहे. तिखट सणाच्या दिवशी वडे चिकन हे केलेच जातात किंवा मटण चिकन हे केलेच जातात. जसे गोडे सण असतात त्याच पद्धतीने तिखट सण असतात आणि काल आमचा होमसुद्धा लागलेला आहे गावाचा. आणि तसं बघायला गेलं तर आमच्याकडे अशी परंपरा आहे की गोडे सणाला देवी म्हणजे जे काही मंदिर असते ते मंदिरातून बाहेर जाते म्हणजे सानेवरती जाते गोडे सणाला. आणि तिखट सणाच्या दिवशी होम लागतो. तर तिखट सण खाऊन लोकं होमाला जातात अशी प्रथा आहे. पण ह्यावेळेस ना मंगळवार होता. म्हणजे गोडे सण होते सोमवारी आणि तिखट सण होते मंगळवारी. पण मंगळवारी आपण साजरे नाही केलेले. तर आपण बुधवारी साजरे केलेले होम लागल्यानंतर. तर आणि मेन म्हणजे हे होतं ग्रहण होतं त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने आपल्याकडे हे असे तिखट सण साजरे केले जातात. प्रत्येकाच्या घरांमध्ये तिखट सण मटण वडे, मटण चिकन सगळं केलं जातं. आणि मेन म्हणजे ह्या सणाच्या दिवशी सगळ्यांच्या घरामध्ये हे वडे तुम्हाला बघायला मिळतील. जसे आपण केलेले आहेत आणि एकदम लुसलुशीत आहेत बघा. आणि पीठ पण खूप मस्त आलं होतं आणि त्याच्यामुळे वडे पण आहेत एकदम छान असे मऊ-मऊ झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याकडे असा बेत असतो दरवर्षी तिखट सणांमध्ये. गोडे सणाला तुम्ही बघितलं असेल पुरणपोळी होती आपल्याकडे
ठिकाण आहे. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर अशी आमच्याकडे परंपरा आहे. तर कालच आमचा होम लागलेला आहे. सो त्याचासुद्धा व्हिडिओ लवकर येईल बघा चॅनलवरती. आणि जर आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा. सो प्रत्येकाच्या गावामध्ये थोडी वेगवेगळी पद्धत असते होमाची. तर बघा आवडेल तुम्हाला आमच्या गावची पण पद्धत. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तिखट सणाचा तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हाईप बटन दाबायला तर अजिबात विसरू नका. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्ही सुद्धा सगळे सण साजरे करा, आनंद घ्या आणि छान राहा. चला बाय बाय.